नमस्कार. स्वागत आहे समर्थ फार्मसी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत नेरी सिरप या औषधाविषयी. नेरी सिरप हे औषध काय आहे, हे औषध केव्हा दिले जाते, या औषधाचे फायदे काय आहेत, या औषधाचा डोस काय आहे आणि हे औषध लहान मुलांना, गर्भवती मुलांना चालते का, हे औषध घेते वेळेस काय काळजी घ्यायला पाहिजे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा. नेरी सिरप हे औषध एमिल फार्मास्युटिकल्स कंपनी बनवते. हे औषध आयुर्वेदिक वनस्पतीपासून बनवलेलं आहे. हे औषध मुख्यतः किडनी व मूत्रमार्गाशी संबंधित समस्यासाठी बनवले आहे, ज्यामध्ये UTI युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, बर्निंग मॅच्युरेशन, लघवी करताना आग होणे, जळजळ होणे, तसेच पेनफुल युरिनेशन, लघवी करताना वेदना होणे, तसेच फ्रिक्वेंट युरिनेशन, लघवी वारंवार येणे, तसेच किडनी स्टोनचा त्रास असेल, मूतखड्याचा त्रास असेल, या सर्व समस्यांसाठी खूप फायदेशीर आहे. नेरी सिरप हे औषध भरपूर साऱ्या आयुर्वेदिक वनस्पतीपासून बनवलेले आहे. यामध्ये काही प्रमुख वनस्पती आहेत. यामध्ये इक्षुमुळी, मुळीक्षार, गोकुरू, दारुहरिद्रा, वरुणा, तसेच शीतलचिनी यासारख्या काही महत्त्वपूर्ण आयुर्वेदिक वनस्पती आहेत. या वनस्पती अँटी इन्फ्लेमेटरी, मूत्राशयामध्ये, मूत्रमार्गामध्ये आलेली सूज कमी करण्याचं काम करतात. तसेच अँटीमायक्रोबियल, जीवाणूचा संसर्ग कमी करतात. तसेच या वनस्पती अल्कलायझर म्हणून सुद्धा काम करतात. युरिनची पीएच मेंटेन करतात, त्यामुळे UTIचा त्रास कमी होत असतो. तसेच या वनस्पती किडनी स्टोन, मूतखडा विरघळण्यास मदत करतात व तसेच नेफ्रोप्रोटेक्टिव्ह म्हणून आपल्या किडनीला फिल्ट्रेशनला व डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात. नेक्स्ट मित्रांनो, आपण पाहूयात नेरी सिरप या औषधाचे फायदे काय आहेत. या औषधाचा फायदा UTI युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन मध्ये, जेव्हा आपल्याला लघवी जळजळ करते, लघवीमध्ये वेदना होतात, लघवी वारंवार येते, काही वेळेस लघवी अडकळते, हा त्रास होत असतो, तेव्हा हे औषध खूप फायदेशीर आहे. हे औषध बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करते, युरिनची पीएच मेंटेन करते, तसेच आपल्या किडनीला नेफ्रोप्रोटेक्टिव्ह म्हणून एड करते, किडनीला फिल्ट्रेशनला, डिटॉक्सिफाय होण्यास मदत करते, त्यामुळे आपला UTIचा त्रास कमी होतो. आपला मूत्राशयामध्ये जो झालेल्या वेदना असतात, दाह निर्माण झाला असतो, तो कमी होतो. नेक्स्ट, नेरी सिरप या औषधाचा फायदा किडनी स्टोनमध्ये, मूतखड्यामध्ये होतो. या आयुर्वेदिक वनस्पती जो आपला किडनीमध्ये किंवा युरेटरमध्ये किंवा तुमच्या मूत्राशयामध्ये स्टोन तयार झाला असेल, तो स्टोन खडा विरघळण्यास मदत करतात व तसेच नवीन खडा बनू देत नाही. तसेच या वनस्पती तुमच्या इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मेंटेन करण्यास मदत करतात. नेक्स्ट, नेरी सिरप या औषधाचा डोस. हे औषध किती घ्यायला पाहिजे. हे औषध अडल्ट पेशंटने 2 ते 3 चमचे दिवसातून 3 वेळा घ्यायला पाहिजे. हे औषध आपण लहान मुलांना, गर्भवती महिलेला द्यायचे असेल तर हे औषध आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार देऊ शकता. किडनीशी संबंधित UTIचा त्रास खूप वारंवार होत असेल, रिकरन्स असेल, तर हे औषध खूप उपयोगी आहे. हे औषध खूप बेनिफिशियल आहे. पूर्णपणे आयुर्वेदिक व खूप इफेक्टिव्ह असलेली मेडिसिन आहे. हे औषध आपण नक्की ट्राय करू शकता. मित्रांनो, या औषधाविषयी आपल्या मनामध्ये काही शंका असतील, आपले काही प्रश्न असतील, तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला अवश्य उत्तर देईन. आणि या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व औषधाविषयी अशीच ऑथेंटिक महत्त्वपूर्ण माहिती पाहत राहण्यासाठी समर्थ फार्मसी या मराठी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. थँक्यू.